नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजना करो या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। या योजना करो लोकप्रिय यूट्यूब चॅनलला आपण जर अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करू शकता। एकंदरीत पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता दिवाळी बोनस म्हणून येणार, जाणून घेऊ संपूर्ण बातमी। खरंच येणार आहे काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेऊ। एकंदरीत आपण जर पाहिलं तर पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून ही केंद्र सरकारची योजना आहे। या केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा 21वा हप्ता यायला पाहिजे, कारण की अतिवृष्टीमुळे हे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। दुसरं म्हणजे हा पीएम किसान योजनेचा हप्ता दिवाळीला निमित्त बोनस म्हणून येणार आहे का, या संदर्भात माहिती घेण्यापूर्वी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं तर सबस्क्राइब करायचं आहे। आणि दीपावली निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तसेच शेतकऱ्यांसाठी आनंदाची ही दिवाळी व्हावी यासाठी हा 21वा हप्ता अत्यंत येणं गरजेचं आहे। आणि हे पैसे जे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत आधार संलग्न बँकेमध्येच यायला पाहिजे। अत्यंत गरज अतिवृष्टी ही जी अतिवृष्टी झाली आणि शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्यामुळे हे हप्ता 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती यायला पाहिजे। आपण जर पाहिलं तर 3 राज्यांमध्ये देण्यात आलेला आहे हे 21वा हप्ता, पण महाराष्ट्र राज्यामध्ये अद्यापही वितरित करण्यात आला नाही। तो लवकरच वितरित करण्यास सुरुवात व्हायला पाहिजे, कारण की अतिवृष्टी झाल्यामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालं आणि शेतकऱ्यांची दिवाळी आनंदाची व्हावी यासाठी हा हप्ता टाकायच पाहिजे। एकंदरीत 21वा हप्त्याचे पैसे हे आधार संलग्न बँकेमध्ये टाकायला पाहिजे। तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर दिवाळी पूर्वीच हा हप्ता टाकायला पाहिजे, पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा हप्ता दिवाळीनंतर येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे। तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर हा हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळी अगोदर बोनस म्हणून द्यायला पाहिजे। एकंदरीत दिवाळी ही आनंदाची होईल। तर मित्रांनो, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।